हॅलो डिअर एसएससी स्टुडंट्स, आज आपण आपला लाईफ प्रोसेसेस हा जो चॅप्टर आपण सुरू केला होता त्याचा पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करतोय. बघा, आता किती नाही म्हटलं तर आतापर्यंत हा चॅप्टर काय होता ना, थोडासा बोरिंग वाटू शकत होता, किंवा आपण काय म्हणतो ना, आतापर्यंत जेवढा पार्ट आपण या चॅप्टरचा बघितला त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा कन्सेप्ट अशा वाटल्या असतील की ह्या उगाच होत्या. पण आता ह्या चॅप्टरच्या सगळ्यात महत्वाच्या ज्या दोन प्रोसेसेस येतील, थोडक्यात आता काय म्हणतो आपण, या चॅप्टरचे शेवटचे जे दोन लेक्चर असतील ते खूप महत्वाचे असतील. लेक्चर नंबर 4 आणि 5 जे आपण अपलोड करू ना, ते सगळ्यात महत्वाचे कन्सिडर करा, बिकॉज याच्यावरती डेफिनेटली एकतर मायटॉसिस किंवा एकतर मिओसिस या दोन्हीपैकी एकावरती काय असतो, 5 मार्कचा क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त असते. मग आता 5 मार्क क्वेश्चन देतो हा चॅप्टर म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला या दोन कन्सेप्ट कडे खूप लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे ना. मग आता लक्ष द्यावं लागेल म्हटल्यानंतर बघा, आता कन्सेप्ट सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही महत्वाच्या बेसिक टर्म समजल्या पाहिजे. जस्ट इमॅजिन, आता आपण जेव्हा आपला जन्म झाला होता तेव्हा आपण एवढे होतो, काहीतरी आपण म्हणतो 1-1.5 फुटाचे आपण होतो. पण हळूहळू जसं आपलं एज वाढत चाललं तसंच आपण काय बघतो, आपण लहानचे मोठे व्हायला लागलो. म्हणजे आपली काय झाली, हाईट वाढायला लागली, आपल्यामध्ये आपली डेव्हलपमेंट व्हायला लागली, आपली ग्रोथ व्हायला लागली. दुसरीकडे आपण जर दुसरं एक एक्झाम्पल कन्सिडर केलं तर आपल्याला आठवत असेल बघा, आपल्याला लहानपणापासून मोठे होता आपल्याला खूप वेळा काय होतं, खेळण्याच्या किंवा आपण काय म्हणतो घरच्या एखाद्या ऍक्टिव्हिटीच्या नादात चालायला शिकायचं, त्यावेळी पण लागलो पडलं तर आपल्याला काय होतं, जखमा होतात. पण काही दिवसानंतर आपण बघतो ती जखम काय झालेली असते, हील झालेली असते, भरलेली असते. मग ती जखम कशी भरते, किंवा आपण म्हटलं लहानचे आपण मोठे कसे झालो, किंवा आपण एक झाड लावलं आपल्या घराच्या बाहेर, आपण एक कुंडीत झाड लावलं आणि येता जाता रोज आपण त्याला बघतो, एक दिवस आपण सहज रिअलाइज करतो का अरे ते एवढं रोपटं होतं, आज ते एवढं मोठं झालं. मग त्याची ग्रोथ कशी झाली, तर या सगळ्या माग काय असतं आपण सांगतो, एक प्रोसेस असते, तिला आपण काय म्हणतो. मग बघा, आपण कोणकोणत्या प्रोसेस बघितल्या, ग्रोथ बघितलं, डेव्हलपमेंट बघितली, रिपेअरिंग बघितलं आपल्या बॉडीचं. या सगळ्या प्रोसेस कशावरती चालतात, आपण म्हणतो ऑल दीज प्रोसेसेस हॅपन्स बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या, प्लांटच्या बॉडीमध्ये असणाऱ्या डॅमेज झालेल्या सगळ्या सेल डिवाइड होऊन रिपेअर होतात. त्या रिपेअरिंगच्या किंवा ग्रोथ होण्याच्या, मल्टिप्लाय होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन. मग आता हे सेल डिव्हिजन किती टाइपचं असेल आपल्याकडे, सेल डिव्हिजन इज ऑफ 2 टाइप्स. हे जे सेल डिव्हिजन असेल आपल्याकडे, हे काय असतं, आपण म्हणतो 2 टाइपचं असतं. एक असतं आपल्याकडे मायटॉसिस आणि दुसरं असतं आपल्याकडे मिओसिस. आता मी म्हटलं होतं हे दोन्ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हे लेक्चर अजिबात मिस करायचं नाही. याच्यात आपण मायटॉसिस संपू, पुढच्या लेक्चरला आपण मिओसिस बघू. मग आपण काय म्हटलं, आता मायटॉसिस आणि मिओसिस अशा 2 प्रोसेस आहे. मग कशाला म्हणायचं मायटॉसिस? मायटॉसिसला आपण सिंपल भाषेत काय सांगतो, सिंपल सेल डिव्हिजन. जास्त काही कॉम्प्लेक्स नाहीये याच्यामध्ये. सेल त्याचं जस्ट कॅज्युअल डिव्हिजन होणार आहे, सेलचा नंबर वाढणार आहे. आणि मग मिओसिस कोणाला म्हणायचं, याच्यामध्ये आपण काय सांगतो, याच्यामध्ये तुमच्या बॉडीला ज्यावेळी आपण म्हणतो ना, इथं तर फक्त सेल डिव्हिजन होत होतं, सेलचा नंबर वाढत होता. पण जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमला रिप्रोड्यूस करायचं असेल त्यावेळी आपण काय सांगतो, ज्यावेळी त्या सेलला गॅमेट बनवायचे त्याला आपण काय म्हणतो, गॅमेटिक डिव्हिजन. आता हे असं नाव ऍक्च्युअल आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी दिलंय, असं गॅमेटिक डिव्हिजन म्हणणं चुकीचं आहे, पण आपण तरी आपल्या अंडरस्टँडिंग साठी म्हणू शकतो. दुसरीकडे आपण काय सांगतो, मग कुठं होईल मायटॉसिस, कुठं होईल मिओसिस? मायटॉसिस कुठं होतं ना, तुमच्या बॉडीच्या जेवढ्या काही आपण म्हणतो सेल्स असतील, का ज्या सेल आपण काय म्हणतो आपल्या स्टमकच्या सेल असतील, आपल्या लिव्हरच्या सेल असतील, हार्टच्या सेल असतील, किंवा आपण काय म्हणतो आपल्या किडनीच्या सेल असतील, आपल्या स्किनच्या सेल असतील, जेवढ्या सेल ज्या रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाही अशा सेलला आपण काय सांगतो, इट हॅपन्स, ज्या सेल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाही, इन द सोमॅटिक सेल, अशा सेल्सला आपण काय म्हणतो, सोमॅटिक सेल्स. मग सोमॅटिक सेल म्हणजे कोणत्या सेल, आपल्या हार्ट, लिव्हर, किडनीच्या आपण ज्या म्हणतो, एक्झाम्पल काय असेल आपलं, हार्ट, लिव्हर, किडनी, स्किन इत्यादी ठिकाणी ज्या आपल्या सेल्स आहेत, या कोण आहेत, आपल्या सोमॅटिक सेल. याच्यावरती फिल इन द ब्लँक येऊ शकते. मायटॉसिस हॅपन्स इन डॅश डॅश सेल्स. कोणत्या सेल, सोमॅटिक, ज्या रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाही. मग मिओसिस कुठं होतं, त्याला आपण असं सांगतो, इट हॅपन्स म्हणा किंवा इट टेक्स प्लेस इन द रिप्रोडक्टिव्ह सेल्स. आता या रिप्रोडक्टिव्ह सेलला अजून एक नाव असतं, ते पण माहित पाहिजे आपल्याला. त्यांना आपण काय म्हणतो, जर्म सेल्स. मग जर्म सेल कोणकोणत्या, आता जसं आपण बघितलं सोमॅटिक सेल कोणत्या होत्या ते तर माहिती आहे आपल्याला, पण जर्म सेल कोणत्या कोणत्या, मग
जर आपण मेल कन्सिडर केला तर मेलच्या बॉडीमध्ये आपण काय सांगतो, स्पर्म असेल. आणि फिमेल बॉडीमध्ये जर आपण घेतलं तर फिमेल बॉडीमध्ये काय असेल, एग असेल. थोडक्यात आपण काय म्हणतो, हे कुठं असतील, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, MRS. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण याला बघणार आहोत, MRS. आणि हे कोण असेल आपल्याकडे, FRS, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. MRS आणि FRS आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये आहेत. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. मग आता मायटोसिस काय आणि मिओसिस काय, दोघांचा अर्थ कळला, कुठं घडतात ते कळलं, एक्झाम्पल कळले. मग आता आपण काय करू, ऍक्च्युअल मायटोसिस कडे जाऊ आपण. आता मायटोसिस शिकायचं आपल्याला. मग मायटोसिस शिकत असताना आपण काय सांगतो बघा बरं, मायटोसिस कोण असतं आणि कसं घडतं आपल्याला ते बघायचे. मग आपण सगळ्यात पहिला आता इकडला पार्ट थोडा वेळ स्किप करू, आपण फक्त मायटोसिस बद्दल बोलू. मग मायटोसिसला आपण काय सांगतो ना, आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, स्टडी करायचं ना, जर एखाद्या कन्सेप्टच्या एंड पर्यंत पोहोचायचं तर तिचं काय पाहिजे, आपल्याकडे एक रोड मॅप असला पाहिजे, कसं कसं जायचंय आपल्याला त्याची आयडिया असली पाहिजे. म्हणून आपण आधी मायटोसिसचा एक रोड मॅप बनवून घेऊ. मग बघा आता आपण काय म्हटलं, आपल्याकडे स्टडी करतोय आपण मायटोसिस. मायटोसिस 2 स्टेजेस मध्ये घडतं आपण म्हणतो. 2 स्टेजेस कोणत्या आहेत मग, एक आहे आपल्याकडे त्याला आपण म्हणतो कॅरिओकायनेसिस. एक जे आहे त्याला काय म्हणतो आपण, कॅरिओकायनेसिस. आणि जे दुसरं आहे आपल्याकडे, दुसरा जो पार्ट आहे मायटोसिसचा त्याला आपण म्हणतो सायटोकायनेसिस. आता या 2 स्टेज मध्ये मायटोसिस घडतं. मग कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, जेव्हा सेलच्या आतला न्यूक्लियस डिवाइड होतो ना, न्यूक्लियर डिव्हिजन, न्यूक्लियस जेव्हा डिवाइड होतो त्यावेळी त्याला काय म्हणतो आपण, कॅरिओकायनेसिस. आणि जेव्हा आपण म्हणतो सेलच्या आतमध्ये जे लिक्विड असतं त्याला काय म्हणतो, सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं जेव्हा डिव्हिजन होतं त्याला काय म्हटलं जातं, सायटोकायनेसिस. याला आपण म्हणतो सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. मग ह्या 2 टाईपचे डिव्हिजन आहेत आपल्याकडे मायटोसिसच्या अंडर. मग हे कॅरिओकायनेसिस पण आपल्याकडे 4 स्टेजेस मध्ये होतं. पहिली स्टेज येते आपल्याकडे, तिला आपण काय म्हणतो, प्रोफेज. सेकंड स्टेज येते तिला म्हणतो आपण मेटाफेज. थर्ड स्टेज येते तिला आपण म्हणतो ॲनाफेज. आणि लास्ट स्टेज येते तिला आपण म्हणतो टिलोफेज. मग कॅरिओकायनेसिस, न्यूक्लियसचं डिव्हिजन व्हायचं त्यावेळी आपण काय सांगतो, 4 स्टेजेस येतात. यांना लक्षात कसं ठेवायचं, तुम्ही एक तास म्हणू शकता नाही का, पी मॅट हे एक पद्धत आहे. आणि आपण दुसरी पद्धत काय म्हणू शकतो, प्रो मेटा ॲनाटिलो. प्रो मेटा ॲनाटिलो फेज तर सगळ्यांच्या शेवटी, प्रो मेटा ॲनाटिलो. तर या 4 फेजेस आपल्याकडे असतील. आणि सायटोकायनेसिस मध्ये काय म्हणतो आपण, ती एकच स्टेज आहे, तिच्यात कोणती स्टेप नाही, काय नाही. आपण सरळ सरळ काय करू, सुरुवातीला आपण बघू मायटोसिसच्या अंडर पहिला पॉईंट बघू आपण, व्हॉट इज कॅरिओकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिस स्टार्ट करू आपण. आता कॅरिओकायनेसिस समजून घेण्यापूर्वी मला तुम्हाला काही बेसिक टर्म्स शिकवायचे आहेत का, जेणेकरून त्या टर्म्स आपल्या क्लिअर झाल्या तर आपल्याला ही अख्खी कन्सेप्ट समजायला काहीच इश्यू राहणार नाही. मायटोसिस कुठं होतं, काय होतं, कसं होतं, सगळं समजायला इतकं सोपं जाईल. तर आपल्याला मायटोसिस झोपतून उठून विचारलं, सांग मला मायटोसिस, तर आपण पटकन असं डोळ्यावर, म्हणजे आपल्याला समोर काही डाटा नसला तरी आपण तोंडाने सांगू शकू, इतकं सोपं करू आपण त्याला. मग सपोज बघा बरं, आपण काय करतोय आता, प्रॉपर एक सेलची डायग्राम नाही ड्रॉ करत आपण, पण आपण एक समजा सेलची डायग्राम इमॅजिन केली. आपल्याकडे एक अशी ओव्हल शेपची आपण सेल घेतली. या सेलच्या आतमध्ये आपल्याला माहिती काय असणार आहे बरं, ऑब्व्हियसली एक न्यूक्लियस असेल या सेलचा. आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला माहिती कोण असेल, डीएनए असेल. आता मी तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलेलं आहे. हा डीएनए कंडेन्स होण्याच्यापासून कोण बनतो आपल्याकडे, क्रोमोझोम असेल. हे तर झालं आपल्याला, न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतं काय काय करतं ते तर आपल्याला कळलं. पुढे जाऊन आपण काय सांगतो, आता न्यूक्लियसच्या बाहेर आपल्याकडे एक असं परपेंडिक्युलर 2 सिलेंडर असे एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवल्यावर तयार होतं असं एक शेप असेल. याला म्हणायचं सेंट्रिओल. याला काय म्हणायचं, सेंट्रिओल. याचं काय काम असतं काय नाही ते आपण पुढे जाऊन बघू. आता महत्वाचा ऑर्गन आहे सेंट्रिओल, ऑर्गनेल आहे सेंट्रिओल. नंतर आपण काय सांगतो बघा, हे कोण आहे आपल्याकडे, सेलचं बाहेरचं आवरण, त्याला काय म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेन आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपण काय सांगतो, सेलच्या आतमध्ये हे जे लिक्विड असेल आपल्याकडे, आता याला आपण जास्त डॉटेडने दाखवते, पण सेलच्या आतलं हे जे लिक्विड असतं याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. इथून पुढे डायग्राम काढताना सायटोप्लाझम असं ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये नाही दाखवायचं, ठीक आहे, डायरेक्ट सायटोप्लाझम म्हणत जाऊ आपण. नंतर आपण काय सांगतो, हा कोण आहे आपल्याकडे बघा बरं, हा होता आपला न्यूक्लियस.
आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला एक छोटासा असा छोटा एक पार्ट बघायला मिळतो, याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओलस. कन्फ्यूज व्हायचं नाही, न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस वेगवेगळे आहेत. न्यूक्लियसचा छोटा पार्ट कोण आहे, न्यूक्लिओलस. पुढे जाऊन आपण काय सांगतो बघा, आपल्याकडे डीए, आता इथं आपण म्हटलं होतं काय, क्रोमोझोमच्या सेलच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण होतं आपल्याकडे, डीएनए. आणि हा डीएनए आपण काय म्हणतो, डीएनए कंडेन्स होऊन त्याच्यापासून कोण बनतो, आपण म्हटलं क्रोमोझोम. मग एवढाच एक आपल्याला शिकण्यासारखा कन्सेप्ट आहे का डीएनए पासून क्रोमोझोम बनतात. पुढे जाऊ आपण. आता ही सेलची डायग्राम आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. सेलचे सगळे पार्ट कळले तर आपल्याला मायटोसिस आणि मेयोसिस दोन्ही कळायला काही प्रॉब्लेम होणार नाही. एकदा ऑर्गनेल सगळे बघून घ्या, त्याच्यानंतर आपण सांगतो. आता न्यूक्लियसच्या बाहेरचं हे जे कव्हरिंग आहे आपल्याकडे, हे जे एनव्हलोप आहे, न्यूक्लियस ज्याच्या मुळे बनलाय त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. जसं सेलच्या बाहेरचं मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन, तसं न्यूक्लियसच्या बाहेरचं मेम्ब्रेन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर एवढे सगळे सेलचे ऑर्गनेल्स आहेत, यांना व्यवस्थित कॅप्चर करा. एकदा ही डायग्राम कळली तर आपल्याला मायटोसिस आणि मियोसिस कोणीही दिलं तरी आपल्याला समजायला प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. मग आता आपण काय म्हणतोय बघा, पहिला चॅप्टर आठवा थोडासा. आपण काय म्हटलं होतं बघा, क्रोमोझोम हा आपल्याकडे, ह्या क्रोमोझोमला आता आपण काय म्हणतो, एकच आर्म याला असं अज्युम केलं आपण. तसा एकच आर्म असतो, ते डुप्लिकेट झाल्यानंतर हे कोण असतात, सिस्टर क्रोमॅटिड. पहिल्या चॅप्टर मध्ये चांगलं शिकवलेलं आहे. मग आता क्रोमोझोम आपण उस्तरला आणि हा कोण आपल्याकडे डीएनए निघला. त्या डीएनए वरती असे छोटे 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 पीसेस असतील, तुकडे असतील, यांना आपण काय म्हणतो, क्रोमॅटिन फायबर. आणि हे क्रोमॅटिन फायबर एकत्र येऊन कोण बनतं आपल्याकडे, क्रोमॅटिन. आणि क्रोमॅटिन एकत्र येऊन कोण बनतो आपल्याकडे, क्रोमोझोम. आता हे सगळं जर आपल्याला पहिल्या चॅप्टर मधून रेफरन्स असेल, छोटे छोटे धागे एकत्र येऊन मोठा धागा बनतो, छोटे धागे म्हणजे क्रोमॅटिन फायबर, त्यांना म्हणतो आपण क्रोमॅटिन फायबर. छोटे धागे एकत्र येऊन जो मोठा धागा बनला त्याला आपण म्हणतो क्रोमॅटिन. आणि या क्रोमॅटिन पासून कोण बनतो आपला, क्रोमोझोम. मग आता या सगळ्या बेसिक टर्म जर माहित असतील तर आपण काय सांगतो बघा, पुढे जाऊन एक इम्पॉर्टंट टर्म येते आपल्याकडे. मी म्हटलं जेवढ्या बेसिक टर्म असतील, ही डायग्राम मात्र ओरली असेल किंवा आपण काय म्हणतो फोटोग्राफिक मेमरीमध्ये आपल्या सेव्हच करून घ्यायची. मायटोसिस शिकायचं तर ही डायग्राम आपली काय असली पाहिजे, पाठच असली पाहिजे. डोळे झाकून आपल्याला ही डायग्राम काढता आली पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण बघतोय बघा, काही बेसिक टर्म्स आपण ज्या पाहिजे आपल्याला त्या कलेक्ट करतोय आपण. तर त्यामध्ये आपल्याकडे पुढची जी टर्म येते ती टर्म असेल आपल्याकडे क्रोमोझोम बद्दल थोडंसं जाणून घेऊ आपण. ऑलरेडी मी पहिल्या चॅप्टर मध्ये हेरिडिटी इव्होल्युशन मध्ये आपण खूप डिटेल मध्ये शिकलो या गोष्टी, पण आता आपल्याला बघायचंय क्रोमोझोम बाबत. बघू आपण. क्रोमोझोमचा हा जो सेंटर आहे याला काय म्हणतो आपण, सेंट्रोमियर. हे तर माहिती. त्याच्यानंतर हे जे दोन्ही बाजूला असतात यांना काय म्हणतो आपण, यांना म्हणतो आपण आर्म्स. दोन्हींना काय म्हणतो आपण, आर्म्स. मग आता मला सांगा बरं, हा क्रोमोझोम आपण काय म्हणतो, कधीच एकटा असत नाही. याच्याजवळ कोण असतो, ऑलवेज याचा एक काय असतो, पेअर असतो, आहे का नाही. आपण बघितलेलं आहे. आता मी यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी याला वेगळा पेन वापरतो. आपण काय म्हटलं, क्रोमोझोम कधीच एकटा नसतो, तो ऑलवेज कसा असतो, पेअर मध्ये असतो. मग आता हा क्रोमोझोम असेल आपल्याकडे, याच्यासोबत याचा पेअर असेल. मग ही दोन क्रोमोझोमची जी जोडी आहे, ह्या जोडीला आपण काय म्हणतो, वी कॉल दिस पेअर ॲज अ होमोलोगस पेअर. ठीक आहे, होमोलोगस पेअर. आणि मला एक सांगा, जेव्हा क्रोमोझोमला काय करायचं असेल, डिवाइड व्हायचं असेल, जेव्हा आपण म्हणतोय मायटोसिस मियोसिस हे सगळं करायचंय त्यांना, त्यावेळी आपण काय सांगतो, क्रोमोझोम काय करतात, स्वतःच्या हे जे काही आर्म्स आहेत यांच्या काय बनवतात, डुप्लिकेट कॉपीज बनवतात. मग एक आर्म इथं असेल तर त्याची कॉपी इथं मिळेल, दुसरा आर्म आपल्याकडे इथं असेल तर त्याची कॉपी इथं मिळेल. मग ह्या ज्या कॉपीज बनवल्या यांनी आर्मच्या, त्याच्यानंतर त्या शेजारचा जो क्रोमोझोम होतो तो पण काय करेल, तो पण त्याच्या कॉपीज बनवेल. मग ही एक कॉपी असेल आपल्याकडे. आता या आर्मच्या ज्या कॉपी बनवल्या या क्रोमोझोमने, ह्या आर्मच्या बनलेल्या कॉपीजला आपण काय म्हणतो, हा एक होता तर आर्म होता, आता एक कॉपी म्हटल्यानंतर यांना काय म्हणतो आपण, दे आर कॉल्ड ॲज सिस्टर क्रोमॅटिड्स. ह्या ज्या दोन जोड्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण, सिस्टर क्रोमॅटिड. याच्या बाबतीत पण आपण काय सांगतो, हे जे दोन आर्मची जोडी हिला काय म्हणतो आपण, सिस्टर क्रोमॅटिड. मग एवढं सगळं जर आपल्याला कळलेलं असेल तर आता आपण एक गोष्ट सांगू शकतो की नाही, जर आपण एक ह्युमन सेल बघितली, मगाची सेलची डायग्राम आता मात्र लक्षात ठेवायची, आता नावं देत बसायचे नाही, आता लक्षात ठेवायचं. हा जर तिचा न्यूक्लियस असेल तर अशा न्यूक्लियस मध्ये आपण काय सांगतो, कितीतरी असे क्रोमोझोम असतील. आणि आपल्याला माहिती ह्युमन्स मध्ये किती असतात क्रोमोझोम, आपण म्हटलं
ह्युमन हॅव 46 क्रोमोझोम्स. 46 क्रोमोझोम्स. हे 46 क्रोमोझोम आपण काय म्हटलं, ऑलवेज पेअर मध्ये असतात. त्याचाच अर्थ किती, 23 पेअर्स असतील आपल्या प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये. आणि या 23 पेअर मुळे आपण काय सांगतो, सरळ सरळ ह्युमन बिंग मध्ये आपण काय सांगतो, हा जो काही 23 पेअर आणि 46 क्रोमोझोमचा नंबर आहे, या कंडिशनला आपण काय म्हणतो, वी हॅव डिप्लॉइड कंडिशन. डिप्लॉइडला आपण ऑलवेज 2n ने दाखवतो. 2n दॅट इज डिप्लॉइड. जर आपण म्हटलं हॅप्लॉइड असेल तर त्याला म्हणतो आपण नुसता n. हे आपण पुढच्या लेक्चरला बघू, डिप्लॉइड काय असतं, हॅप्लॉइड काय असतं. डिप्लॉइड कंडिशन असते आपल्या बॉडीमध्ये. मग आता एवढे सगळे बेसिक टर्म जर असतील तर आता आपण काय स्टार्ट करू, ऍक्च्युअल मायटोसिसला सुरुवात करू आपण. एकदा या सगळ्या टर्म व्यवस्थित आपल्याला रिकॉग्नाइज झाल्यात का बघून घ्या, म्हणजे आपण मायटोसिस स्टार्ट केलं तर आपल्याला काही इश्यू राहिला नाही पाहिजे. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं होतं बघा, जेव्हा कधी क्रोमोझोमला डिवाइड व्हायचा, आपण म्हटलं 46 क्रोमोझोम ते असे असतील आपल्या बॉडीमध्ये, 23 पेअर अशा असतील. पण जेव्हा डिवाइड व्हायचं तेव्हा क्रोमोझोम ऑलवेज काय करतात, डुप्लिकेट करतात त्यांच्या आर्म्सला. आणि डुप्लिकेट केल्यामुळे काय होतं, डिव्हिजनच्या वेळी अर्धे अर्धे क्रोमोझोम काय होतील, स्प्लिट होतील. ठीक आहे. आता आपण पुढे बघू व्हॉट इज मीन बाय मायटोसिस. ठीक आहे. आता मी मायटोसिसच्या तुम्हाला 4 स्टेजेस ऑलरेडी सांगून ठेवलेले आहेत. पहिले आहे प्रो, दुसरे आहे मेटा, तिसरे आहे ॲना आणि चौथे आहे आपल्याकडे टिलो. सगळ्या काय आहेत, फेज. म्हणून आपण त्यांचं पुन्हा पुन्हा फेज नाही म्हणत आहे, पण आपल्याला एवढं तर माहिती, प्रो, मेटा, ॲना आणि टिलो हे 4ही फेजेस आपल्याला एक एक करून समजून घ्यायचे. दादा सगळ्यात पहिलं आपण काय म्हणू, हे कशाच्या अंडर येते, आपलं मेन जो आपला टॉपिक आहे तो आहे आपल्याकडे मायटोसिस. मायटोसिसच्या अंडर आपण काय स्टडी करतोय, कॅरिओकायनेसिस. आणि कॅरिओकायनेसिस मध्ये आपण काय बघतोय, पहिली आपण बघतोय काय, कॅरिओकायनेसिस 4 स्टेज मध्ये होतं. पहिले आपण बघतोय प्रोफेज. कन्फ्युज व्हायचंच नाही, आपल्याला माहित पाहिजे सिक्वेन्स काय चालू आहे आपला. ठीक आहे. मग आता प्रोफेज बघतोय आपण. प्रोफेज मध्ये काय असतं बघा, आपण काय म्हटलं, तुमच्याकडे काय आपल्याकडे बघा, आपण म्हटलं एक एक करून जर समजून घेतलं आपण तर बघा, आपण असं म्हटलं ही कोण होते आपल्याकडे, आपण नेहमी लक्षात ठेवायचं. आता ती सेलची डायग्राम आपण जी मागाशी स्टडी केली होती पाठच ठेवायची. मग हा कोण आहे आपल्याकडे, हा असेल त्या सेलचा न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आपण काय सांगतो, हे जे असं धाग्यासारखा गुंडाळलेला असेल हे कोण आहे आपल्याकडे, दिस इज नथिंग बट क्रोमॅटिन फायबर. हा कोण आहे आपला क्रोमॅटिन फायबर. मग आपण काय सांगतोय, पहिली जी स्टेप होते प्रोफेज मध्ये ती काय होते आपल्याकडे, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स. कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन. मग आपण काय म्हणतोय सरळ सरळ, कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन, त्याच्यामुळे काय बनणार आहेत, क्रोमोझोम्स. मग आता हे क्रोमोझोम बनणार आहेत, पण याच्यात काय काय होईल बरं, पहिली गोष्ट एवढं सगळं क्रोमॅटिन मटेरियल न्यूक्लियस मध्ये पडलंय आणि ते कंडेन्स झालं, एकत्र आलं, तर काय बनणार त्याच्यापासून, दे बिकम शॉर्ट अँड थिक. पहिली गोष्ट हाईट रिड्यूस होईल, शॉर्ट होतील, थिक होतील म्हणजेच काय, जाड होतील. दुसरं आपण काय सांगतोय, अँड दे अपियर विथ सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजेच काय, आपल्याला सिस्टर क्रोमॅटिड कशाला म्हणायचं माहितीये, आर्म्स काय होतील त्यांचे डुप्लिकेट होतील. मग आता पहिली गोष्ट ही होईल. मग आपण जे काही सांगितलं ते या डायग्राम मध्ये कन्वर्ट करून घेऊ. काय म्हटलं आपण, हे जे क्रोमॅटिन फायबर होतं हे काय होणार आहे आता, कंडेन्स होणार आहे. याच्यापासून कोण बनेल आपल्याकडे, क्रोमोझोम बनतील. हा एक क्रोमोझोम असेल आपल्याकडे, त्याला आले आपण सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं. ठीक आहे. नंतर आपण काय म्हटलं, तो एकच नव्हता आपल्याकडे, दुसरा आपण क्रोमोझोम आहे, तो पण काय करेल, स्वतःचे आर्म्स डुप्लिकेट करेल आणि सिस्टर क्रोमॅटिड प्रोड्यूस करेल. ठीक आहे. नंतर आपण काय सांगतो, इथं आपल्याकडे कोण असेल, आपला न्यूक्लिओलस असेल तसाच. नंतर आपण काय सांगतो बघा बरं, आपण दुसरी जी स्टेप सांगतो याच्यामध्ये होते ती काय असेल आपल्याकडे, हा जो काही सेंट्रिओल होता आपल्याकडे, इथं आपण जो काही परपेंडिक्युलर असं दाखवला होता एक सिलेंड्रिकल ऑर्गन, तो काय करतो, स्वतःला डुप्लिकेट करतो. मग आपण काय म्हणतो, सेंट्रिओल डुप्लिकेट्स अँड कुठं जातो बरं तो, आपण म्हणतो मूव्स टू द अपोजिट पोल्स ऑफ द सेल. अपोजिट पोल्स ऑफ द सेल.
थोडक्यात आपण काय म्हटलं, हा सेंट्रिओल काय झाला, डुप्लिकेट झाला, म्हणजे याने याची एक कॉपी बनवली आणि बनवलेली कॉपी काय झाली, आपण म्हणतो एक आली आपली ह्या बाजूला, हा कोण आहे आपला सेलचा एक पोल. दुसरी कॉपी कुठे गेली असेल त्याची इकडल्या बाजूला, हा कोण आहे आपल्या सेलचा दुसरा पोल. हा सेंट्रिओल काय झाला, डुप्लिकेट झाला आणि त्याच्या दोन कॉपी कुठे गेल्या, सेलच्या दोन्ही बाजूला. तिसरी स्टेप जी होती ती काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जो आहे आपल्याकडे. थर्ड स्टेप मध्ये काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जो होता आपल्याकडे ते काय होतात, आपण म्हणतो स्टार्ट्स टू डिसअपियर. मग आपण हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आधी एकदम करेक्ट दाखवला होता का, तो होता तिथं, तो काय होईल आता हळूहळू डिसअपियर व्हायला लागेल. मग आपण त्याला काय करणार, असं डॉटेड डॉटेड दाखवू, म्हणजे आपल्या लक्षात येईल का तो काय व्हायला लागला, डिसअपियर व्हायला लागला. मग हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू आपला काय व्हायला लागलेला असेल, गायब व्हायला लागला असेल. तर हे सगळं झालं आपल्या कुठं, प्रोफेज मध्ये. मग प्रोफेज मध्ये होणारे एवढे सगळे इव्हेंट आहेत आपल्याकडे. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस, देन आपण काय करू, पुढे आपली जी काही पुढच्या असेल ती कोणी आपल्याकडे मेटाफेज, तिच्याकडे जाऊ आपण. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, देन नाउ मूव्हिंग टू द सेकंड फेज ऑफ द कॅरिओकायनेसिस. आता मी याला रब करू की नको, मला असं वाटतं मी फक्त डायग्राम अशी ठेवतो, मधलंच आपल्याला चेंज करावं लागणार आहे. तुम्हाला मात्र डायग्राम पुन्हा काढावी लागेल. एक्झाम मध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला चारही फेजेसच्या 4 डायग्राम काढाव्याच लागतील. मग आता याच्यात काय काय होतं ते आपण बघू. मी पुन्हा पुन्हा रिपीटवर डायग्राम काढण्याचा ताण वाचवण्यासाठी मी आहे त्या डायग्राम मध्ये चेंजेस करतोय. तुम्हाला मात्र नवीन डायग्राम प्रत्येक वेळी काढावी लागेल. ठीक आहे, मग आता आपण दुसरी फेज बघतोय. दुसरी फेज आहे आपल्याकडे प्रो, नंतर कोण येते आपली मेटाफेज. सेकंड फेज इज मेटाफेज. मग आता मेटाफेज मध्ये काय काय होतं बघा. आधी आपण इव्हेंट लिहून घेतले आणि नंतर समजून घेतलं, खूप सोपं जातं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस कम्प्लिटली काय होतात, आपण म्हटलं डिसअपियर. असं म्हणून आपण पहिला इव्हेंट जो होतो काय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस कम्प्लिटली काय होतात, डिसअपियर. ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे सगळं मी गायबच करून टाकलं त्यासाठी, आहे का नाही. सेकंड थिंग आपल्याकडे जी होती ह्या इव्हेंट मध्ये ती काय असते, आपण म्हणतो थोडंफार आपण म्हटलं पहिल्या स्टेजमध्ये प्रोफेज मध्ये जे क्रोमोझोम कंडेन्स व्हायला लागले होते, त्यांचे 1-2 धागे राहिले तर ते पण काय होतील, कंडेन्स होतील. म्हणजे आपण काय म्हणतो, क्रोमोझोम कंप्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोझोमचं थोडंफार जे कंडेन्सेशन राहिलं असेल ते पण काय करतील, ते कंप्लीट करतील. देन थर्ड वन आपण काय सांगतोय, थर्ड जे काही केलं जातं ते काय म्हणतो आपण, द क्रोमोझोम्स अरेंज parallel to the equatorial plane of cell. इक्विटोरियल प्लेन ऑफ सेल. आणि चौथा जो इव्हेंट होता आपल्याकडे तो काय म्हणतो आपण, स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड between the centromere and दुसरा कोण आहे आपल्याकडे इथं, सेंट्रोमियर कोण आहे, क्रोमोझोमचा, आणि सेंट्रिओल कुठे आहे आपला बाजूला, म्हणून आपण सेंट्रोमियर अँड सेंट्रिओल. मग आता या सगळ्या ज्या आपण इव्हेंट बघितल्या, 4 इव्हेंट बघितले आपण याच्यामध्ये, 4 इव्हेंटला आता डायग्रामॅटिकली समजून घ्या. पहिली गोष्ट, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस काय झाला, कम्प्लिटली डिसअपियर झाला, म्हणजे त्या आता ड्रॉ करायचेच नाही सेकंड डायग्राम मध्ये. दुसरी गोष्ट जी आपण बघितली ती काय म्हणतो आपण, का आपल्याला काय सांगितलंय, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट झालं, ते पण दाखवायची काही गरज नाही. थर्ड आपण काय म्हटलं, द क्रोमोझोम अरेंज पॅरलल टू द इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल. जर हे 2 पोल असतील सेलचे, जर हे 2 पोल असतील
तर हा सेंटरचा भाग कोण असेल आपल्याकडे, दिस इज नथिंग बट इक्वेटर. हा कोण असेल आपल्याकडे, इक्वेटर असेल. जसं आपल्या अर्थला नॉर्थ आणि साऊथ पोल आहे आणि सेंटरला लाईन ती कोण, इक्वेटर. तसं हे कोण असेल आपल्याकडे, इक्वेटोरियल प्लेन. आपण काय म्हटलं, क्रोमोझोम कुठे येतात, पॅरलल होतात इक्वेटोरियल प्लेनला. मग सपोज मी इथं जर एक क्रोमोझोम ड्रॉ केला असा, हा इथं अरेंज झाला आपण म्हटलं, तर दुसरा काय करेल बरं, इक्वेटोरियल प्लेनला पॅरलली अरेंज होईल. म्हणजे तो कुठे येईल आपला, इथं. दुसरा क्रोमोझोम आपला इथं असेल असा. मग हे क्रोमोझोम काय झाले, इक्वेटोरियल प्लेनला अरेंज झाले. आणि लास्ट लाईन आपण काय म्हटलं बघा, स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड बिटवीन द सेंट्रोमियर अँड सेंट्रिओल. सेंट्रोमियर कोणाकडे, क्रोमोझोमकडे. सेंट्रिओल कोणाकडे, आपण म्हटलं सेलकडे, पोलकडे. मग आपल्याला काय सांगायचंय, स्पिंडल फायबर डेव्हलप होतील. स्पिंडल फायबर काय असतात, स्मॉल थ्रेड लाईक स्ट्रक्चर. या सेंट्रिओल पासून कुठून डेव्हलप होतील, आपण म्हटलं असे सेंट्रोमियर पासून दुसऱ्या सेंट्रिओल पर्यंत. इथून याच्यातून पण असं याच्या सेंट्रोमियर मधून जाऊन कुठं जाईल, इथपर्यंत. यांना आपण काय नाव देतो, स्पिंडल फायबर. तुम्हाला वाटलं तर प्रत्येक डायग्रामला नाव देणं गरजेचं असेल. हा, क्रोमोझोम म्हणा, सेंट्रिओल म्हणा, हे कोण आपले स्पिंडल फायबर म्हणा, इक्वेटोरियल प्लेन म्हणा, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, नाव द्यायचे तर सगळे द्या. जेवढे आठवत आहेत तेवढे तर ऍटलीस्ट दिलेच पाहिजे. ठीक आहे. मग ही झाली आपल्याकडे मेटाफेज. देन मुव्हिंग टू द थर्ड फेज. थर्ड कोण आहे आपल्याकडे, ऍनाफेज. ऍनाफेज मध्ये काय काय होतं ते बघू आपण आता. हे कळलंय सगळं व्यवस्थित. मग आता आपण याला रब करू. आता मला एक क्रोमोझोम इथं नकोय. आपण काय म्हटलं, आपल्याला डायग्राम प्रत्येक वेळी चेंज करायची. तुम्हाला प्रत्येक वेळी नवी डायग्राम काढायची प्रत्येक फेज मध्ये. आपण थर्ड फेज बघतोय आता, ऍनाफेज. हिच्यात काय काय इव्हेंट होतात ते आपल्याला बघायचे. आता बोर्ड थोडासा डर्टी वाटू शकतो, बिकॉज मी आता जे काही रबिंग क्लॉथ आहे याला ओलं करण्यासाठी वेळ वाया घालवणार नाही. तर आपलं लेक्चर खूप मोठं होतं आणि मोठ्या लेक्चरचा मुलांना तसाही कंटाळा असतो, मग कन्सेप्ट किती चांगले असले तरी. मग आपण काय म्हटलं, आता थर्ड फेज बघायची आपल्याला. थर्ड फेज कोण आहे आपल्याकडे, थर्ड फेजचं नाव आहे आपल्याकडे, तिला आपण म्हणतो ऍनाफेज. ऍनाफेज मध्ये काय काय इव्हेंट होतात, त्या इव्हेंट्सला आपण काय करू, सगळ्यात पहिलं बघू. आता पहिला इव्हेंट जो आपल्याकडे होता ऍनाफेज मध्ये, जो पहिला इव्हेंट होता आपल्याकडे तो आहे, आपण काय म्हणतो, सेंट्रोमियर स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड इच क्रोमोझोम सेपरेट. आपण असं म्हणू, सेंट्रोमियर काय होतो, स्प्लिट होतो, म्हणजेच काय, तुटतो. अँड जर आता या सेंट्रोमियरचे दोन तुकडे झाले, यांनी आर्म धरलेले, त्याचा अर्थ काय होईल, हे दोन सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतील. मग आपण काय म्हणतो, सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड सिस्टर क्रोमॅटिड gets separated. सेंट्रोमियर स्प्लिट झाला आणि सिस्टर क्रोमॅटिड काय झाले, सेपरेट झाले. सेकंड थिंग जे आपल्याला बघायला मिळते ते काय सांगतो आपण, हे जे आता स्प्लिट झाले, बघ मला सांगा, स्पिंडल फायबर काय करत होता, यांच्या सेंट्रोमियर मधून जात होता, सेंट्रोमियरच तुटला. याचा अर्थ हा काय लावित असेल, एखादा फोर्स लावून त्यांना ओढत असेल तर काय होईल, हा अर्धा भाग एका पोलकडे ओढला जाईल, अर्धा भाग दुसऱ्या पोलकडे ओढला जाईल. मग आपण असं म्हणू, सेकंड पॉइंट मध्ये, मी इथं थर्ड लिहिला का चुकून, सॉरी, फर्स्ट पॉइंट होता हा. सेकंड पॉइंट मध्ये आपण काय सांगतोय, दे गेट पुल्ड अपार्ट. म्हणजेच काय, एकमेकांपासून दूर ओढले जातील. पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन्स. दे गेट पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन बाय, कोण करतंय हे सगळं, स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर काय करतील, यांना ओढतील दोन्ही दिशेला. देन थर्ड स्टेज जी होती ती काय म्हणतो आपण, हे जे सिस्टर क्रोमॅटिड, आता हा अर्धा इकडे गेला, हा अर्धा इकडे गेला, यांना काय म्हणतो आपण, द सिस्टर क्रोमॅटिड्स आफ्टर सेपरेशन आर कॉल्ड ॲज, त्यांना काय म्हणतो आपण, डॉटर क्रोमोझोम्स. हा वर्ड महत्वाचा असेल. हा, सिस्टर क्रोमॅटिड अर्धे अर्धे तिकडे इकडे झाले, त्यांना काय म्हणतो आपण, डॉटर क्रोमोझोम.
आणि चौथा जो इव्हेंट याच्यामध्ये येईल आपल्याकडे तो काय सांगतो आपण, क्रोमोझोम बिंग पुल्ड अप. आता हे जे काही क्रोमोझोम इकडे ओढले जातील अर्धे अर्धे, द क्रोमोझोम्स गेटिंग पुल्ड, जे ओढले जात आहेत दोन्हीकडे ते काय असतील आपण म्हणतो गेटिंग पुल्ड appears like bunch of bananas. आता हे आपल्यासाठी काही नवीन नसेल. जर मला एक सांगा, हा क्रोमोझोम इकडे ओढला जातोय म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली हा असा दिसेल, याचा एक आर्म इकडे एक असा, आणि खालचा दुसरा क्रोमोझोम जो रेड वाला आपण ड्रॉ करतो तो पण जर याच्या शेजारी घातला, काय दिसेल, केळाची जी काही फणी असते, घड असतो त्याच्यासारखं काय दिसेल आपल्याला, हे स्ट्रक्चर दिसायला लागेल. मग आता बघा बरं, आपल्याला काय करायचं, याला आपण काय म्हणतो सरळ सरळ डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये आणायचंय. मग कसं सांगणार आपण, आत्ताच आपण म्हटलं होतं काय, सगळ्यात पहिलं जो आपल्याकडे आपण ब्लॅक वाला क्रोमोझोम ड्रॉ केला होता तो काय केला आपण म्हटलं, इथून असा स्प्लिट झाला, इथून तुटला, कोणामुळं, स्पिंडल फायबर मुळे. तर अर्धा काय होईल इकडे ओढला जाईल, याचा अर्धा काय होईल तिकडे ओढला जाईल. मग आपण याला डायरेक्ट असं जर केलं तर, अर्धा अर्धाच ड्रॉ केला तर अर्धा कुठे येईल आपला, इथं येईल. त्याचा एक आर्म असा असेल, दुसरा आर्म असा असेल. अर्धा आपला काय म्हणतो इकडे जाईल, त्याचा एक आर्म इथं असेल आपल्याकडे, दुसरा आर्म इथं असेल. नंतर आपला जो काही दुसरा क्रोमोझोम होता तो कोण होता आपला, रेड वाला. त्याचा समजा काय होईल, त्याचा पण एक आर्म इकडे असेल, एक इकडे असेल, इकडे अर्धा असेल आणि अर्धा इकडे असेल. मग हे सगळे क्रोमोझोम इकडे पुल झाल्यानंतर इथं ते कसे वाटतील, बंच ऑफ बनाना सारखे वाटतील. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याकडे काय होते आपली एनाफेज. आता लास्ट फेज राहते आपल्याकडे, ती आहे आपली टिलोफेज. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे, लास्ट फेज बघू आपण आता आपल्या इव्हेंटची, ती काय असेल आपल्याकडे, टिलोफेज. कशाची, कॅरिओकायनेसिसची लास्ट फेज असेल. ठीक आहे, मी परत एकदा डायग्राम रब करणार होतो, बरं झालं नाही केली. आता तुमचं काम काय असलं पाहिजे बघा, अजूनही लेक्चर संपलेलं नाही, जस्ट लेक्चर निम्म्याच्या वर गेला असेल, आता अजून आपला थोडासा इव्हेंट राहिलाय, तर तो संपायच्या आत प्लीज व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन असेल त्याच्यावरती हिट करा. हिट करा म्हणजे काही मारू नका, जस्ट थंबने काय करा त्याच्यावरती फक्त प्रेस करा. व्हिडिओला लाईक झाला तर त्याची रीच पण वाढते. तुमच्यासारखे अजून कितीतरी विद्यार्थी या व्हिडिओचा काय घेतील, असाच काय म्हणतो आपण, त्यांच्यापर्यंत पण हे नॉलेज जायला हेल्प होईल. ठीक आहे, आता आपली लास्ट स्टेज आहे ती असेल आपल्याकडे टिलोफेज. मग आता टिलोफेज मध्ये काय होतं बघा, सगळ्यात पहिले इव्हेंट्स लिहून घेऊ, मग समजून घेऊ डायग्रामच्या फॉर्म मध्ये. पहिला इव्हेंट जो होतो तो काय सांगतो आपण, हे जे आपल्याकडे बनाना लाईक क्रोमोझोम आपले काय झाले होते, सेपरेट झाले होते, ते काय करतील तिकडे जाऊन, क्रोमोझोम डिकंडेन्स. तर डिकंडेन्स होणं म्हणजे काय, कंडेन्स होत होते म्हणजे काय झाले होते, गोळा झाले होते, गुंडाळले गेले होते. डिकंडेन्स म्हणजे काय, तिकडे जाऊन ते काय होतील, मोकळे होतील. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हटलं, आपला जो ब्लॅक वाला रेड वाला दोन्ही क्रोमोझोम इकडे आले होते, काय झाले, इकडे येऊन डिकंडेन्स झाले, पुन्हा क्रोमॅटिन मध्ये कन्वर्ट झाले. इकडले पण आपण काय सांगतो, याला इकडून टाकू आपण, इकडले पण काय झाले, इकडे येऊन काय झाले, डिकंडेन्स झाले. असे पहिली लाईन तर कळाली असेल आपल्याला, क्रोमोझोम डिकंडेन्स and again become thread like. परत एकदा आपल्याला धाग्यासारखे असे दिसायला लागतील दोन्हीकडे. ठीक आहे, सेकंड जो इव्हेंट आपल्याला बघायला मिळतो तो काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच ऑफ द क्रोमोझोम. काय म्हणतो आपण, सोप्या शब्दात लिहायचं याला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर, जे डिसअपियर झालं होते काय होतं, रिअपियर अराउंड द क्रोमॅटिन. थोडक्यात आपण काय म्हटलं, जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेलं होतं त्याला आपल्याला काय करावं लागेल, आता परत असं ड्रॉ करावं लागेल. म्हणजे इथं आलं, याच्याकडे पण आलं, जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेलं होतं ते पुन्हा आलं. तिसरी गोष्ट काय होईल बरं, आपल्याकडे जो काय आपण म्हटलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आला तर काय होईल, याच्याकडे एक न्यूक्लिओलस तयार होईल, याच्याकडेही एक न्यूक्लिओलस तयार होईल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी गायब झाल्या होत्या पुन्हा यायला लागल्या. आणि मला सांगा आता इकडे बघा, याच्याकडे क्रोमॅटिन आहे, याच्याकडे क्रोमॅटिन आहे, याच्याकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, याच्याकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. याचा अर्थ आपण म्हणू शकतो की नाही, दस 2 daughter nuclei
Thus two daughter nuclei are formed. दोन काय झाले आपल्याकडे डॉटर न्यूक्लिआय तयार झाले. न्यूक्लियस त्याचं प्लुरल काय असेल न्यूक्लिआय. न्यूक्लिआय ठीक आहे. मग या पद्धतीने आपल्याकडे काय झाल्या दोन डॉटर न्यूक्लिआय तयार झाल्या. नंतर आपण काय सांगतोय न्यूक्लिओलस आलंय तर सांगितलं आपण कसं सांगितलं होतं. आपण काय म्हटलं होतं बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर सोबत आपण काय म्हणू न्यूक्लिओलस अल्सो रिअपिअर्स. लास्टली आपण काय सांगतोय बघा बरं जे काही आपण म्हटलं यांच्यामध्ये जे ग्रीन कलरचे धागे त्यांना काय म्हटलं आपण स्पिंडल फायबर. त्यांचं काम संपलं मग आपण काय म्हणतो स्पिंडल फायबर्स डिसअपिअर. तर एवढे सगळे इव्हेंट आपल्याकडे कशात होतात टिलोफेज मध्ये. मग या पद्धतीने आपल्या चारही फेज कॅरिओकायनेसिसच्या न्यूक्लियसचं जे डिव्हिजन होतं न्यूक्लिअर डिव्हिजन होतं त्या संपल्या असतील. आता आपल्याला काय बघायचंय व्हॉट इज मीन बाय सायटोकायनेसिस. स्क्रीनशॉट दिस. ओके आता लास्ट टॉपिक बघू आपण व्हॉट इज मीन बाय सायटोकायनेसिस. आता आपला लास्ट टॉपिक असेल सायटोकायनेसिसचा. काय होतं याच्यामध्ये तो इव्हेंट बघू आपण. मी बोललो होतो आधी पण बोर्ड आता थोडासा डर्टी वाटू शकतो बिकॉज आपण कितीतरी इव्हेंट याच्यावरती लिहून बसलोय पण आपल्याला काही नाही. आपल्याला विजिबिलिटी असली तर खूप झाला की नाही. आपल्याला काय बघायचं तरी जे स्टडी करायचं ते झालं असेल. मग पहिला इव्हेंट संपला मायटोसिसचा कॅरिओकायनेसिस. आता आपण बघू सायटोकायनेसिस. काय असतं सायटोकायनेसिस आणि काय होतं त्याच्यामध्ये. दुसरा इव्हेंट असेल आपल्याकडे सायटोकायनेसिस. काय होतं याच्यामध्ये बघा याचं नावच आहे सायटोकायनेसिस. आता आपण काय म्हटलं आपली काय होती सेल होती हिच्या आतमध्ये मायटोसिस घडते म्हणजे पहिलं काय झालं कॅरिओकायनेसिस. इथं कोणाला आपला इथं आपला एक सेंट्रिओल होता. सेंट्रिओलच्या अराउंड कोण होतं आपलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं. डॉटर न्यूक्लिआय तयार झाली होती. याच्या आतमध्ये काय होतं आपण म्हटलं क्रोमॅटिन होता आहे का नाही असं. आणि कोण होता आपल्याकडे न्यूक्लिओलस पण होता. कोण होता आपला इथे एक न्यूक्लिओलस पण होता. तर मी याला असं रफली दाखवतो. इकडे कोण होती आपली सेकंड डॉटर न्यूक्लिआय होती. तिच्या अराउंड इथं आपला कोण होता सेंट्रिओल होता. इथं कोण होता आपला दुसरा न्यूक्लिओलस आणि याच्या आतमध्ये पण काय होतं आपलं क्रोमॅटिन फायबर्स. ठीक आहे. मग आता आपण काय म्हटलं या दोन न्यूक्लिआयला सेपरेट व्हायचे म्हणजेच काय जर हे न्यूक्लियस सेपरेट झाले दोन नव्या सेल बनतील. मग सायटोकायनेसिस मध्ये होतं काय आपल्याला तेच सांगायचं. सगळ्यात पहिलं आपण काय सांगतोय द सायटोप्लाझम डिवाइड अँड टू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. काय म्हणतो आपण द सायटोप्लाझम डिवाइड्स टू क्रिएट टू डॉटर सेल्स. आता हे सायटोप्लाझम डिवाइड झाल्यामुळे काय होईल दोन डॉटर सेल बनतील आपल्याकडे. आता या दोन डॉटर सेल बनतील तर त्या कशा बनतील तेच आपल्याला बघायचंय. आता न्यूक्लियस बनलेले दोन म्हटल्यानंतर सेल बनायला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे की नाही. मग आपण पुढे जाऊन सांगतो याच्यात होतं काय नेमकं. मग आता आपल्याला सांगायचं सेकंड आपण काय सांगतो याच्यामध्ये इन दिस प्रोसेस सेकंड पॉइंट असेल आपला इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये ऍक्च्युअल होतं काय इन दिस प्रोसेस नॉच इज फॉर्म्ड अ नॉच इज फॉर्म्ड अराउंड. आता कुठं नॉच फॉर्म होणार आहे अराउंड द इक्विटोरियल प्लेन. अराउंड द इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल. मग आपण काय म्हटलं इथं आपल्याला बघायला मिळतं हे कोण होतं आपलं इक्विटोरियल प्लेन होतं. या इक्विटोरियल प्लेनच्या अराउंड काय म्हणतो आपण एक नॉच डेव्हलप होते म्हणजे सेलमध्ये असा चेंज दिसेल आपल्याला. इकडून एक नॉच डेव्हलप होईल इकडून पण ह्या बाजूने काय होईल एक नॉच डेव्हलप होईल. मग पुढे जाऊन आपल्याकडे पुढचा इव्हेंट काय होतोय द नॉच डीपन्स ग्रॅज्युअली. ग्रॅज्युअली and forms two daughter cells. थोडक्यात काय ही नॉच काय करेल इथून अशी अजून काय म्हणतो आपण डीप ग्रो होईल. इकडली वाली पण नॉच काय करेल अशी डीप ग्रो होईल. आणि या दोन नॉच इतक्या डीप ग्रो होतील का हे काय करतील काही काळानंतर ही वाली नॉच खेटेल हिला ही वाली हिला खेटेल आणि आपल्याकडे काय मिळतील आपल्याला
2 डॉटर सेल मिळतील, ही पहिली असेल ही दुसरी असेल, तर या पद्धतीने आपल्याकडे काय असतं, हा इव्हेंट आहे आपल्याकडे सायटोकायनेसिसचा. काय काय होतं त्याच्यामध्ये आपण सगळं बघितलं. मग आपल्याला बघा आता कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस दोन्ही कन्सेप्ट जर कळले असतील तर ह्या टाईपचं जे मायटोसिस असेल ना, जे आपण बघितलं नॉच डेव्हलप होते आणि मग डिवाइड होतात सेल, तर हे कोणात बघायला मिळतं आपल्याला, इट हॅपन्स इन द ॲनिमल सेल. मग प्लांटच्या बाबतीत काय आहे, प्लांटमध्ये जर सेल डिव्हिजन होतं, जे आपलं मायटोसिसचा कॅरिओकायनेसिस आहे तो तर त्यांच्यातही सेम आहे, 4 फेजेस येणार, प्रो मेटा ॲनाटिलो. पण मग त्यांच्यामध्ये ह्या सेल कशा डिवाइड होतात, सायटोकायनेसिस प्लांटमध्ये कसं वेगळं असतं, तर त्यासाठी समजून घ्या आपण काय सांगतो. प्लांटच्या बाबतीत आपल्याकडे एकच बदल असतो, काय म्हणतो आपण त्याला, इथंच मी मेन्शन करतो, इन प्लांट सेल. त्याची डायग्राम दाखवायची पण गरज नाही, आपण सांगून टाकू डायरेक्ट काय होतं प्लांट सेल मध्ये काय होतं. इन प्लांट सेल अ सेल प्लेट इज फॉर्म्ड, अ सेल प्लेट इज फॉर्म्ड at the midline. Cell plate is formed at the midline of the cell. दुसरा पॉइंट जो येतो तो काय म्हणतो आपण, द सेल प्लेट ग्रोज. सेल प्लेट काय करेल आपल्याकडे, हळूहळू वाढेल आणि त्याच्यापासून काय होईल, अँड प्रोड्युसेस 2 डॉटर सेल्स. याला जर आपण डायग्राम मध्ये बघितलं, जर आपल्याकडे ही जर एक प्लांट सेल असेल अशावाली, तर या सेलमध्ये काय होईल, आपण म्हणतो इकडे एक न्यूक्लियस तयार होईल, इकडे एक न्यूक्लियर तयार होईल आणि या दोघांच्या मध्ये काय होईल, एक प्लेट तयार होईल अशी, तिला काय म्हणतो आपण सेल प्लेट. ही सेल प्लेट काय होईल, हळूहळू आतल्या बाजूने ग्रो होईल, हिला सेपरेट करेल, हिला सेपरेट करेल आणि काय मिळतील आपल्याला, 2 डॉटर प्लांट सेल मिळतील. तर अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर होतं. बघा ह्या लेक्चरमध्ये आपण इतक्या डिटेलमध्ये मायटोसिस मिओसिस शिकलोय, तर आपल्याला कुणी कधी विचारलं तर आपल्याकडे हे पॉइंट्स आपल्याला पटपट आठवले पाहिजे. डायग्राम काढताना काय करायचं, ज्या फायनल डायग्राम काढतो आपण त्याच काढायच्या, ज्या चेंजेस साठी दाखवलेल्या डायग्राम होत्या मध्ये, हे इकडे जातं ते तिकडे जातं, त्या नाही काढले तरी चालतं, पण प्रत्येक इव्हेंट मध्ये एक डायग्राम मात्र आली पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला आज मायटोसिसचा पूर्ण टॉपिक संपलेला असेल. सेल डिव्हिजनचा एक पार्ट तर झाला, दुसरा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्कीच त्याला कम्प्लीट करू. त्यापूर्वी एक हॅप्लॉइड डिप्लॉइडची कन्सेप्ट असेल तिला पण बघू, किंवा एकाच लेक्चर मध्ये दोन्ही घेऊ. पुढचं आणि शेवटचं लेक्चर मात्र थोडंसं लेंदी असू शकतं, मोठं वाटू शकतं, 50 मिनिटापर्यंत जाऊ शकतं, पण चॅप्टर कम्प्लीट होईल. आपल्याला एक्झाम जवळ येते आता, फार फार तर तुमच्या ऑगस्टमध्ये युनिट टेस्ट असतात, त्यापूर्वी आपला हा चॅप्टर संपून अजून एक चॅप्टर संपला पाहिजे, फर्स्टचा आणि सेकंडचा, तेव्हा आपण काय करू, युनिट टेस्टचा सिलेबस मॅचअप करू शकू. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर होतं. प्लीज व्हिडिओला लाईक करा, काय आवडलं असेल नसेल, पुढचं लेक्चर टाकायचं किती अर्जंट टाकायचं, त्या सगळ्या गोष्टी कमेंट करून कळवा आणि आपल्यासोबत मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. या पद्धतीने आजचं आपलं सगळं लेक्चर असेल. होप सो तुम्हाला समजलं असेल. ज्या कन्सेप्ट राहिल्या असतील लिहायच्या त्यांचा स्क्रीनशॉट घेऊन त्यांना लिहून काढायला शिका. ठीक आहे.